हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल नंबर हा नवीन चॅप्टर अभ्यासणार आहोत. तर या चॅप्टर मध्ये डेसिमल नंबर वाचायचे कसे किंवा डेसिमल नंबर कसे असतात किंवा डेसिमल नंबरच्या प्लेस व्हॅल्यू कशा लिहायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आणखीन पण तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग सुरू करूया आपण आजच्या या व्हिडिओला. आता आपला चॅप्टर आहे डेसिमल नंबर. आता डेसिमल नंबर दिसायला कसे असतात, तर डेसिमल नंबर म्हणजे जे नंबर हे अशा डॉटच्या फॉर्म मध्ये लिहिलेले असतात त्या नंबरला डेसिमल नंबर असं म्हणायचं. तर आता हा डेसिमल नंबर तुमच्या समोर दिसतोय. आता ह्या डेसिमल नंबरला कसं रीड करायचं, तर 32.1 ह्या नंबरला असं रीड करायचं. आता हा जो दिसतोय तुम्हाला याला डॉट म्हणायचं. हा जो पॉइंट आहे त्याला डेसिमल डॉट किंवा डॉट असं बोलतात. आता ह्या डॉटच्या बिफोरचा जो नंबर आहे त्याला होल नंबर असं म्हणायचं. होल नंबर. आणि ह्या डेसिमलच्या जो आफ्टरचा पार्ट आहे त्याला डेसिमल पार्ट असं म्हणतात. डेसिमल पार्ट. आता बघा, हा डेसिमल नंबर आहे तर डेसिमल नंबर मध्ये हा जो पॉइंट आहे त्याला डॉट असं म्हणतात. ह्या पॉइंटच्या जो बिफोरचे नंबर्स आहेत त्याला होल नंबर असं म्हणतात. आणि या पॉइंटचा जो पुढचा भाग आहे त्याला डेसिमल पार्ट असं रीड करतात. आता बघा, ह्या नंबरला कसं रीड करायचं, 32.1. पण आणखी आता पुढचा एक नंबर बघूया आपण. आता हा नंबर आहे, तर आता हा नंबर पण डेसिमल नंबर आहे. कशावरून आपण हे बघितलं, तर इथं पण आपल्याला एक डॉट दिसतोय. डॉटच्या अगोदर काही नंबर आहेत, डॉटच्या नंतर काही नंबर आहेत. आता डॉटच्या अगोदरचे जे नंबर आहेत ते होल नंबर असतात आणि या डॉटच्या नंतरचे जे नंबर आहे ते डेसिमल पार्ट आहे. आता याला रीड करताना कसं रीड करायचं, तर 44.55 म्हणजे अगोदरचा जो होल नंबर आहे तो आपण प्लेस व्हॅल्यू नुसार रीड करायचा. म्हणजे ह्याचे काय प्लेसेस आहे, 4 टेन्स आहे, 4 वन्स आहे. म्हणजे 4 टेन्स आणि 4 वन्स मीन्स 44 पॉइंट. हा पुढचा जो आहे तो 5 त्याला असं रीड करायचं, 5. आता आणखीन एक एक्झाम्पल बघा. आता हा नंबर आहे, तर आता ह्या नंबरला रीड कसं करायचं, हा पण नंबर डेसिमल नंबर आहे कारण ह्या नंबर मध्ये पण आपल्याला एक डॉट दिसतोय. डॉटच्या अगोदरचे जे नंबर आहेत ते होल नंबर आणि डॉटच्या नंतरचे जे नंबर आहेत ते डेसिमल पार्ट. तर आता याला आता रीड करत असताना कसं रीड करायचं, तर 321.563 म्हणजे पॉइंटच्या पुढचा जो नंबर आहे, पॉइंटच्या आफ्टरचे जे डेसिमल पार्ट नंबर आहेत त्यांना आपण रीड करत असताना सेपरेटली रीड करायचं. हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची. उच्चार करत असताना, रीड करत असताना चुकायचं नाही. हा डेसिमल नंबर कसा रीड करायचा, मग 321.563 सेपरेटली रीड करायचं. 563 लक्षात आलं तुमच्या. तर आता पुढं आपण आता हा जो नंबर दिसतोय ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू कशी काढायची, डेसिमल नंबरची प्लेस व्हॅल्यू कशा स्वरूपात लिहायची ते आता आपण पुढे पाहूया. चला, तर आता हाच नंबर आहे जो थर्डचा नंबर आहे, त्याच नंबरची प्लेस व्हॅल्यू आपण पुढं करूया. बघा, आता मी नंबर थोडासा वाईड मध्ये लिहिते. 321.563 म्हणजे हा नंबर आहे 321.563. आता ह्याचे प्लेसेस पहिले आपण डिसाइड करूया. आता हा जो डॉट आहे याला डायरेक्ट असं डॉट लिहून टाकायचं. परत आता हा जो म्हणजे डॉटच्या बिफोरचे जे नंबर आहेत ते नंबर आहेत आपले होल नंबर. मग होल नंबरची प्लेस व्हॅल्यू आपण जशी रेग्युलर फॉर्म मध्ये लिहितो तशीच लिहायची. म्हणजे 4 हा प्लेस आहे वन्स, 2 हा प्लेस आहे टेन्स म्हणजे 20, वन्स म्हणजे 1 आणि 3 हा प्लेस आहे 100 म्हणजे 300. म्हणजे बघा आता
321 ह्याची प्लेस व्हॅल्यू जी आहे आपल्या रेग्युलर फॉर्म मध्ये लिहायची. कुठं? जे पॉइंटच्या बिफोरचे नंबर्स आहेत ते, म्हणजे 1 1 2 10 20 300 300. आता हे झालं डेसिमल पार्टच्या बिफोर म्हणजे होल नंबरचे कशी प्लेस व्हॅल्यू डिसाइड करायची. आता प्रश्न आहे की जो आपला डॉट आहे, जो आपला डेसिमल पार्ट आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू कशी डिसाइड करायची. तर डॉटच्या नंतरचा जो लगेच आफ्टरला नंबर येतो त्याची प्लेस आहे टेन्स, त्याच्यानंतरचा प्लेस आहे हंड्रेड्स, THS ऍड करायचे बघा, आणि त्याची पुढची प्लेस आहे थाउजंड्स. म्हणजे जेव्हा डेसिमल पार्टच्या नंतरचे जे नंबर आपण प्लेस व्हॅल्यू ठरवत असतो तेव्हा डायरेक्ट वन्स प्लेस येत नाही, तर डायरेक्ट 10. आता टेन्स प्लेस मध्ये पण THS ऍड झाले, म्हणजे टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड्स. म्हणजे जेव्हा आपण डेसिमल नंबरची प्लेस व्हॅल्यू डिसाइड करत असतो तेव्हा जो डॉट आहे, डॉटच्या बिफोरचा जो होल नंबर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू रेग्युलर फॉर्म मध्ये लिहायची. पण डॉटच्या नंतरचा जो डेसिमल पार्ट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू लिहित असताना डॉटच्या आफ्टरच्या नंबरची प्लेस आहे टेन्स, नंतरची हंड्रेड्स आणि नंतरची थाउजंड्स. आता ह्याला लिहित असताना कसं लिहायचं मग? 5/10, 6/100 and 3/1000. म्हणजे THS याचा मिनिंग आहे की आपल्याला हे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राईट करावं लागतं. म्हणजे बघा आता जर आपल्याला आता ह्याच नंबरचा जर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहा म्हणून जर समजा क्वेश्चन आला तर ह्याचा एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा मग? बघा आता 300 + 20 + 1 हा डेसिमल पार्ट, त्याच्या पुढे प्लस 5/10 + 6/100 + 3/1000. म्हणजे आता बघा आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डेसिमल पार्ट नंबरचा पार्ट हा पूर्ण कव्हर केलेला आहे, जवळपास जो बेसिक आहे. म्हणजे डेसिमल नंबर कसा असतो, डेसिमल नंबर मध्ये कुठले कुठले पार्ट असतात, किंवा डेसिमल नंबर वाचायचा कसा, डेसिमल नंबर वाचल्यानंतर डेसिमल नंबरचे प्लेसेस कसे ठरवायचे, त्याची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची, आणि जर आपल्याला जर डेसिमल नंबरचा एक्सपांडेड फॉर्म लिहायला सांगितला तर तो कसा लिहायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता बघा, आता हा झाला एक्सपांडेड फॉर्म. आता ह्याच एक्सपांडेड फॉर्मचा जर आपण स्टँडर्ड फॉर्म लिहायचं ठरवलं, आता स्टँडर्ड फॉर्म कसा करायचा मग? स्टँडर्ड फॉर्म करायचा म्हणजेच काय करायचं, तर ह्याचे एक्सपांड काढून टाकायचं. म्हणजे आता बघा हे 321 ऍज इट इज. आता हा डेसिमल नंबरचा एक्सपांडेड फॉर्म आहे, आपण हे कसं ओळखलं, तर हे टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड. मग जेव्हा हे होल नंबर कंप्लीट होतील, जेव्हा हा टेन्सचा नंबर स्टार्ट होणार आहे त्याच्या अगोदर आपण एक डेसिमलचा डॉट द्यायचा, कारण इथून टेन्सचा म्हणजे टेन्सची प्लेस व्हॅल्यू स्टार्ट होत आहे. तर आता हे झालं आपला डॉट. त्याच्यानंतर 5 टेन्सला आहे म्हणून हे 5, 6 हंड्रेड्सला आहे म्हणून 6 आणि 3000ला आहे म्हणून 3. म्हणजे हा झाला ह्याचा स्टँडर्ड फॉर्म. तर बघा डेसिमल नंबर 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. हा आहे डॉट, डॉटचा पहिला होल नंबर, डॉटच्या नंतरचा डेसिमल पार्ट. त्याला रीड करत असताना कसं रीड करायचं, ह्या नंबरला कसं रीड करणार आहेत आपण, बघा मी इथे लिहून दाखवते तुम्हाला वापस एकदा. 44.55 म्हणजे डेसिमल पार्टच्या नंतरचा जो नंबर आहे तो सेपरेटली रीड करायचा आहे. ह्या नंबरला कसं रीड करायचं, 321.563. आता ही झाली डेसिमल नंबरची आपण प्लेस व्हॅल्यू कशी डिसाइड केली, आणि त्याच्यानंतर त्याचा एक्सपांडेड फॉर्म आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म. मी इतक्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हा डेसिमल पार्टचा जो बेसिक भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा जो डेसिमल नंबरचा जो कन्सेप्ट आहे ती तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रकारे समजली असेल. तर चला मग पटापट या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, बाय, जय हिंद.
जय महाराष्ट्र.